नमो तुझ नमो ओंकार स्वरूपा सद्गुरु समर्था ओंकार स्वरूपा सद्गुरु समर्था अनाथाच्या नाथा तुझ नमो तुझ नमो तुझ नमो तुझ नमो तुझ नमो ओंकार स्वरूपा सद्गुरु समर्था ओंकार स्वरूपा सद्गुरु समर्था अनाथाच्या नाथा तुझ नमो तुझ नमो तुझ नमो तुझ नमो तुझ नमो सर्वांनी सुरुवातीला स्वामी महाराजांच्या नावाचा जय जयकार करायचा आहे. राजाधिराज सद्गुरुनाथ सिद्धरामेश्वर महाराज की जय. राजाधिराज सद्गुरुनाथ श्री भाऊसाहेब महाराज की जय. राजाधिराज गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णू गुरुर्देव महेश्वरा गुरु साक्षात परब्रह्म तस्मै श्री गुरुवे नमः. शंकरा करुणा करा पाठी उभा राहून हाक माझी ऐकुनी धावून ये शंकरा करुणा करा. आज आधी आपण सगळ्यांना एकमेकांना बघितल्यानंतर आणि आज आपल्याकडे सगळे विराजमान आहेत आणि हे जे स्टेज केलंय मुलांनी त्यांचं आधी अभिनंदन करूया. नंतर या लहान मुलांनी सुंदर डान्स करून दाखवले. वास्तविक ते आता बघा कसे दिसतात, स्टेजवर किती चमकत होते. कशामुळे? स्वामींच्या सहवासात. पाठीमागे स्वामी. मंगलताईंनी म्हटलं ना, मागे उभा मंगेश पुढे उभा मंगेश, म्हणून त्यांचंही स्वागत आणि गाणाऱ्यांचं पण स्वागत. सगळ्यांचं अभिनंदन आणि तुम्ही आल्याबद्दल तुमचं अभिनंदन. असं तर आजचा जो महाशिवरात्रीचा दिवस आहे, वास्तविक महाशिवरात्र म्हणजे महाराजांचा आवडता उत्सव. कोल्हापूरला याची तयारी 15 दिवस आधीपासून चालू असायची. ते मंडप बांधायचं, ते जेवणाचं आणायचं, सगळं महाराजांची 1 महिना आधीपासून तयारी असायची. का तर तो सप्ताह 3 दिवसाचा होता. वास्तविक आपण पण 3 दिवसाचा करणार होतो, पण इथे परवा यांचा काहीतरी वर्धापन दिन असल्यामुळे हॉल बुक आहे. असो, तर आजचा जो महाशिवरात्रीचा दिवस आहे, वास्तविक या शिवरात्रीला तसं म्हटलं तर शिवरात्र प्रत्येक महिन्यात पण येते, पण ही महाशिवरात्र म्हणजे याचं एक विशेष महत्त्व आहे की शिव पार्वतीचं लग्न आजच्या दिवशी लागलं होतं. दुसरं म्हणजे आजच्या दिवशी शिवशंकरांनी तांडव नृत्य केलं होतं आणि आजचा दिवस शिवशंकरांचा विश्रांतीचा दिवस आहे. आता शिवशंकरांबद्दल सांगायचं झालं तर शिवप्रभूंना गुरु म्हटलेलं आहे, सद्गुरू म्हटलेलं आहे, महागुरु म्हटलेलं आहे, विश्वगुरु म्हटलेलं आहे, परमश्रेष्ठ गुरु म्हटलेलं आहे.
आणि आदिगुरु म्हटलेलं आहे. आता आदी म्हणजे काय? आदी म्हणजे सुरुवातीपासून, विश्व निर्माण व्हायच्या आधी, म्हणजे जे परमतत्व आपण म्हणतो, परब्रह्मतत्व, आत्मतत्व, हे आदितत्व आहे, परमतत्व आहे. म्हणजे हे पूर्वी पण होतं, आत्ता पण आहे, नंतर पण राहील. जे तिन्ही काळात राहतं त्याला सत्य म्हणतात. तुम्हाला माहिती महाराजांची व्याख्या. तसं हे भगवान शिव हे आदिगुरु म्हटले जातात. म्हणजे ते पूर्वी पण होते, आत्ता पण आहेत, नंतरही राहतील, कारण ते परमतत्व आहेत. आता दुसरं सांगायचं म्हटलं तर भगवान शिवाने सप्तर्षी ऋषींना पहिलं आपलं ज्ञान दिलं आणि त्यांना सांगितलं तुम्ही सगळीकडे प्रचार करा. आणि त्यांनी पुढे त्यांच्या ज्ञानाचा प्रसार केलेला आहे. त्या काळी ब्रह्मा आणि इंद्राच्या काळात जे काही दैत्य होते, राक्षस लोक, राक्षसी वृत्तीचे लोक, असे लोक देवाधिकांना त्रास देत होते. त्यामुळे ते या लोकांना कंटाळले होते. म्हणजे हे राक्षस पूर्वी होते असं समजू नका, आत्ता पण आहेत. तर हे चांगल्या लोकांना जगू देत नव्हते. म्हणून ही सगळी देवाधिकांना मोठी चिंता पडायची की यांचा आता नायनाट कसा करायचा. म्हणून हे सगळे जण गोळा होऊन एकत्र महादेवांकडे यायचे आपली तक्रार घेऊन, आणि महादेव ती तक्रार दूर करायचे. म्हणून सुद्धा महादेव श्रेष्ठ आहेत. आता तिसरं आपण जर बघितलं तर महादेवांचं पंचायतन आहे. पंचायतन म्हणजे गणपंचायतन. आता या गणपंचायतनामध्ये कोण कोण येतं? गणपंचायतनांमध्ये पहिला येतो सूर्य, नंतर येतो गणपती, तिसरा येतो रुद्र, चौथा येतो देवी आणि पाचवा येतो विष्णू. हे शिवांचे गणपंचायतन आहेत. आणि गण जर तुम्ही विचाराल तर गणामध्ये दैत्य, राक्षस, नाग, नागिन, हे सगळे पिशाच्य वगैरे ही सगळे त्या गणांमध्ये येतात. आता शिवशंकर म्हणजे इतके बलाढ्य होते. वास्तविक काय राहायला कुठे आहेत तुम्हाला सगळ्यांना माहिती. कुठे? शंभो कैलासीचा राजा म्हणतात ना, की कैलासाचा राजा कोण आहे? शिवशंभो. म्हणून शिवशंभोंचं राहायचं ठिकाण कुठलं? कैलास शिखर, जे सगळ्यात मोठं मानलं जातं. त्या ठिकाणी यांची वस्ती असते. आणि त्यांच्या जर आपण बघितलं तर सुदर्शन चक्र जे होतं ते भगवान शिवानी निर्माण केलेलं होतं. आणि स्वतः शिवानी जे ते धनुष्य वापरत होते ते धनुष्य कुठलं होतं? पिनाक नाव, त्याचं नाव पिनाक. पण हे पिनाक धनुष्य असं होतं की सगळ्यात मोठं, आणि ते उचलायलाही जड होतं. ते दुसरं कोणी उचलू शकत नव्हतं. ते फक्त शिवशंकर उचलत होते. आणि शिवशंकराने उचलून जर हातात धरलं तर भूकंप झाल्यासारखं वाटायचं, इतकं ते भयंकर होतं. आणि ते धनुष्य स्वतः शिवशंकर वापरत होते. आणि सुदर्शन चक्र तुम्हाला माहिती आहे श्रीकृष्णाच्या हातात होतं की नाही? म्हणजे ते सुद्धा भगवान शिवानी निर्माण केलेलं आहे. आता भगवान शिवांच्याबद्दल जर सांगायचं झालं तर त्यांच्याकडे बघितल्यानंतर आपल्याला काय दिसतं? ते नेहमी ध्यानस्थ बसलेले दिसतात. आणि ध्यानस्थ बसल्यानंतर त्या स्थितीत आपल्याला त्यांचं दर्शन होतं. वास्तविक त्यांच्याकडे बघितल्यानंतर आपल्याला काय काय दिसतं? डोक्यावरचा अर्धचंद्र, रुद्राक्षाची गळ्यातील माळ, हातात डमरू, चिताभस्म लावलेलं आहे त्यांनी. आपण लावतो ते भस्म वेगळं आणि चिताभस्म वेगळं. आता हे जर आपण एक एक यांच्या चिन्हांबद्दल जर आपण विचार केला तर जे चिताभस्म जे आहे ते बघा तुम्ही, ते एक गाणं माहिती आहे, भाळी अर्धचंद्र माथी शुभ्र गंगा, भाळी अर्धचंद्र माथी शुभ्र गंगा, लिंपिले सर्वांग चिताभस्म,
लिंपिले सर्वांग चिताभस्म, म्हणजे भारी अर्धचंद्र शुभ कपडे घातलेले आणि रुद्राक्षाची माळ आणि काय चिताभस्म लावलेलं आहे. आता हे चिताभस्म कशासाठी लावतात? आता बघा तुम्ही, त्यांनी जी कठोर तपश्चर्या केली ती कुठे केली आहे? स्मशानात. म्हणून असा एक अभंग आहे, सोडून कैलास संपत्ती स्मशानात वस्ती रुद्र करी. सगळी कैलासावरचं साम्राज्य सोडून ते कुठे गेले? स्मशानात वस्ती रुद्र करी. स्मशानात त्यांनी वस्ती केलेली आहे. आणि स्मशानात गेल्यानंतर जे देहाची राख झालेली आहे ते चिताभस्म ते लावतात. आता चिताभस्माचा एक वेगळाही अर्थ आपल्याला सांगता येईल की चिता म्हणजे काय? जळून राख झालेली ती चिता. आणि दुसरं कसं म्हणजे चिंता जो करतो त्याचं सुद्धा काय होतं? भस्म. आणि या स्मशानात जर आपण गेलो तर आपल्याला काय चित्र दिसतं की अनेक लोक त्या ठिकाणी येऊन गेलेले आहेत आणि त्यांची राख त्या ठिकाणी पडलेली आहेत. म्हणजे प्रत्येकाला जगात आल्यानंतर तो विद्वान असू दे, श्रीमंत असू दे आणि काय धनवान असू दे आणि किती त्याच्या घरी संपत्ती असू दे त्याची, तरीसुद्धा प्रत्येकाला एक ना एक दिवस त्या ठिकाणी जावंच लागतं. आता स्मशानात जाणारे लोक कशासाठी जातात? आपली हजेरी लावायला. आपण येऊन गेलो एवढं समजावं म्हणून ते जातात. वास्तविक तिथे गेल्यानंतर आपल्या डोक्यात विचार यायला पाहिजे. काय विचार यायला पाहिजे? की तिथे गेल्यानंतर सगळेजण शेवटी त्या ठिकाणाला आज ना उद्या जाणार आहेत. हा विचार आपल्या डोक्यात यायला पाहिजे. आणि जे असे मोठे लोक आहेत त्यांनासुद्धा ते मोठे असेपर्यंत त्यांना किंमत, एकदा त्यांच्यातून आत्मा निघून गेला की त्यांच्या देहाची किंमत किती? शून्य. आणि तिथे गेल्यानंतर किंमत किती? शून्य. वास्तविक बघा तुम्ही, आपल्या तोंडामध्ये दात असतो, तर दात तो आपला चांगला राहण्यासाठी, स्वच्छ राहण्यासाठी आपण काय करतो? घासतो, त्याची निगा घेतो आणि तो पडू नये म्हणून कॅप लावतो. एवढी आपण दाताची निगा घेतो. पण तो जर का दात आपला पडला तर आपण काय करतो? बँकेत ठेवतो का? मग कपाटात ठेवतो? मग काय करतो? आपल्या हाताने फेकून देतो. तसं एकदा माणूस शून्य झाला की त्याचेच नातेवाईक त्याला पेटवायला निघतात. समजलं तुम्हाला? हे शास्त्रामध्ये लिहिलंय, माझ्या मनाने सांगत नाही. म्हणून तुकाराम महाराज म्हणतात, मित्र आले गोत्र आले तेही स्मशानाहून परतले, टाकून गेले मध्ये एकले असे. एकट्याला सोडून सगळे घरी निघून जातात आणि चितेवर जळावं लागतं कोणाला? एकट्याला. मग तिथे कोण असतं तुमच्याबरोबर? कोण असतं? तुका म्हणे माझे नाही येथे कोणी, एका चक्रपाणी वाचून या. एक चक्रपाणी सोडून मला कोणी नसतं त्या ठिकाणी, सगळं निघून जातात. मग त्या ठिकाणी गेल्यानंतर आपल्या डोक्यात विचार यायला पाहिजे की नाही? प्रत्येकाने विचार करायला पाहिजे की नको? पण विचार होतो का त्या ठिकाणी? होतो, काही लोकांना होतो. पण तो झाला तरी तो कसा असतो? तात्पुरता. म्हणून त्याला म्हटलेलं स्मशान वैराग्य. तेवढ्यापुरतं वैराग्य असतं. घरी आले की ते सगळं विसरतात. पण इथे आपल्याला स्वतः शिवप्रभू का गेले तिथे राहायला? वैराग्य यावं म्हणून. कारण वैराग्य आणि त्याग हा परमार्थाचा पहिला पाया आहे, पहिली पायरी आहे. म्हणून महाराज नेहमी सांगायचे, त्यांचं आवडतं वाक्य होतं, त्याग हे मानवाचं भूषण आहे. मला म्हणायचे, बघ कसलीही चिंता करायची नाही, निश्चिंत राहायचं. जो त्यागी असेल त्याला दुसऱ्यांना घाबरायची गरजच नाही. जेव्हा सीतामाईला पळवून आणलं रावणाने आणि ती जेव्हा तिला अरण्यात ठेवलं आणि जेव्हा रावण तिच्याकडे आल्यावर तिने काय केलं? तिथे गवत होतं, त्या गवतातली एक काडी काढली आणि त्याला दाखवली.
रावणाला गवताची काडी दाखवली. का दाखवली? तुला एवढी किंमत माझ्याकडून, तू असशील लंकाधिपती, सम्राट असशील, पण तुला माझ्याकडे किंमत किती? काडी एवढी. कारण जो त्यागी असतो, निस्पृहस्य तृणम जगत, तो निस्पृह आहे त्याला जगत कसं असतं? तृणासारखं. म्हणून तिथे भगवान शंकर का गेलेले आहेत? निस्पृहता येण्यासाठी, वैराग्य काठोकाठ येण्यासाठी. कारण परमार्थामध्ये कसं पाहिजे? काठोकाठ वैराग्य आलं पाहिजे. त्याच्याशिवाय प्राप्ती नाही आहे. नुसतं वाचून प्रवचन करून नाही. नायम आत्मा प्रवचनही न लभ्या म्हटलेलं आहे. आत्मा प्रवचनाने किंवा आणि काय लिखाणाने आणि वाचनाने प्राप्त होणार नाही. तर स्वतः संतांनी म्हटलेलं आहे की शरणागती प्राप्त केली पाहिजे, सद्गुरू पुढे शरणागती प्राप्त केली पाहिजे. आम्ही देवळामध्ये जातो आणि मोठ्या मोठ्या रांगा लावून देवाला पाया पडतो. का पाया पडतो? आणि तिथे जाऊन असं करतो. कारण तो देव आमच्याकडे बघतच नाही, आमच्याशी काही बोलत नाही. आम्ही काही केलं तरी तो आम्हाला ओरडत नाही. म्हणून मोठ्या मोठ्या रांगा असतात. सद्गुरूंकडे असतात का? मोजके लोक असतात. कारण देवाकडे जायला धाडस लागत नाही, संतांकडे यायला धाडस लागतं. लक्षात ठेवा तुम्ही. संतांकडे यायचं असेल तर फार मोठं धाडस लागतं. म्हणून महाराजांच्याकडे येणारी माणसं फार थोडी असायची कोल्हापूरला. का तर महाराज उच्च कोटीचे संत असल्यामुळे त्यांना लगेच त्याच्यातलं दिसायचं आतमध्ये काय आहे ते, आणि ते त्यांची बरोबर करून टाकायचे. मग ती त्यांना भीती वाटायची. म्हणून ते संतांच्या जवळ असे लोक जात नाही. असो, तर इथे आपल्याला आपण विषय सांगत होतो की त्यांनी सोडून कैलास सर्व ही संपत्ती स्मशानात वस्ती रुद्र करी. आता आपण डमरू बघितलं, त्यांच्या हातातलं डमरू. तर ते डमरू आपल्याला काय दाखवतं? डमरू वाजवून ते आपल्याला, डमरू एक नाद ब्रह्म आहे. आणि हे डमरूमध्ये आपण जर आपल्याला दिलेला नाममंत्र, जर आपण डमरूच्या आवाजामध्ये एकरूप होऊन जर आपण तो म्हटला, त्याचं स्मरण केलं, तर त्याचं पुण्य फार, आणि त्याला तंद्री लागलीच पाहिजे त्या डमरूच्या आवाजात. म्हणून डमरू वाजवून स्वतः शंकराने सगळ्यांना सावध केलेलं आहे. काय सावध केलेलं आहे? संतांनी पण आपल्याला सावध केलंय. सावधान सावधान वाचे बोला रामनाम. म्हणजे सगळ्या संतांचं जर मुख्य वैशिष्ट्य बघितलं, सावध करतात आपल्याला. तसं त्यांनी डमरू वाजवून ते सगळ्यांना सावध करतात. आणि त्या डमरूच्या नादामध्ये तांडव नृत्य करतात. कारण ते एक नादब्रह्म आहे. आता हे गाणं म्हणतात नादब्रह्म आहे, वाजवतात पेटी वगैरे, सगळं नादब्रह्म आहे. त्याच्यात जर आपण एकरूप झालो तर आपण आपल्याला विसरून जातो पूर्ण. म्हणजे एकरूपता त्याच्यामध्ये आपोआप येते. तसं इथे त्यांनी सांगितलं, तसं आपण आपल्याला ती परमवस्तू जर पाहायची असेल तर परमवस्तूसाठी आपल्याला काय करावं लागतं? सद्गुरूंकडे जावं लागतं. सद्गुरू शोधावे लागतात. आणि सद्गुरू शोधायला गेल्यावर सद्गुरूसुद्धा एक डमरू वाजवतात. कुठला डमरू वाजवतात? शिवोहम का डंका बजाना पड़ेगा, शिवोहम का डंका बजाना पड़ेगा, वृथा द्वैत भ्रम को भगाना पड़ेगा, वृथा द्वैत भ्रम को भगाना पड़ेगा, शिवोहम का डंका बजाना पड़ेगा. ये संसार झूठा, ये व्यवहार झूठा, ये संसार झूठा, ये व्यवहार झूठा, इन्हें छोड़ सत में समाना पड़ेगा, इन्हें छोड़ सत में समाना पड़ेगा, शिवोहम का डंका बजाना पड़ेगा, शिवोहम का डंका बजाना पड़ेगा. म्हणजे संत आपल्याला काय सांगतात की शिवोहमचा डंका वाजवतात आपल्यासमोर. आणि आपल्याला त्या शिवाचं म्हणजे आदि गुरु परमतत्वाचं आपल्याला ज्ञान करून देतात. मग हे झालं. आता डमरूबद्दल आपण बोललो, आता चिताभस्माबद्दल आपण बोललो. आता अर्धचंद्र कशासाठी? अर्धचंद्र म्हणजे ज्या वेळेला समुद्र मंथन झालं त्यावेळेला समुद्रातून वेगवेगळी रत्न बाहेर आली.
आणि ती रत्न देवाधिकांना सगळ्यांनी आपापल्याला पाहिजे ते रत्न उचलून नेली. पण शेवटी काय उरलं? विष. आता हे विष घ्यायला कोणीच तयार नाही. देवादी लोक बाजूला झाले, राक्षस बाजूला झाले. देवांना विचारलं तुम्ही घ्या, नाही बोलले. आमच्याकडे स्वर्गात सगळी मजा आहे, आम्ही कशाला हे विष घेऊ, आम्हाला जगायचं आहे. मग राक्षसांना विचारलं, ते बोलले आम्ही तरी कशाला घेऊ. सगळ्यांना विचारलं शिवशंकरांनी, कोणीच तयार नाही. त्याने प्याला घेतला आणि प्याले. मग ते विष प्याल्यानंतर त्यांच्या संपूर्ण शरीराचा दाह चालू झाला. गळ्यापासून पोटापर्यंत सगळ्या शरीराचा दाह चालू झाला. मग हा दाह आता कमी करणार कसा? म्हणून त्यांनी पहिलं कोणाला बसवलं? चंद्र थंड असतो, पौर्णिमा असली की थंड वाटतं ना. आणि सूर्याच्या वेळेला ठिकाणी काय असते? उष्णता असते. चंद्राच्या ठिकाणी शीतलता असते. म्हणून ते थंड वाटावं म्हणून त्यांनी चंद्र घेतला डोक्यावर. आणि गंगा घेतली. गंगा कशासाठी? पाणी सतत पडत राहील आणि त्याच्याने तो दाह कमी होईल. मग काय केलं त्यांनी? नागाला घेतलं गळ्यात. नागाला घेतल्यानं नाग कसा असतो? थंड असतो. नागाच्या शरीराला जर आपण हात लावला तर तो थंड असतो, म्हणून त्याला घेतलं गळ्यात बंधू. सगळे प्रकार करून बघितले पण त्यांचा दाह कमी होईना. म्हणजे इथे मला पुढे पुष्कळ मोठी गोष्ट आहे ती, पण आता आपल्याकडे वेळ कमी आहे म्हणून मी सांगते तुम्हाला की त्यांनी ते हलाहल विष पचवलं. कुणी? भगवान शंकरांनी. त्यांना पुढे ज्ञान झालं आणि त्यांनी ते पचवलेलं आहे. म्हणजे जर आपण हे बघितलं तर आता शंकराचे भक्त आपल्याला बघायचे आहे. शंकरांचे भक्त कुठले आहेत? पहिला भक्त कुठला? नंदी, नंदेश्वर. आणि दुसरा कुठला? मार्कंडेय, नारद मुनी. नंतर उद्दालक. म्हणजे असे अनेक त्यांच्या भक्तांची आपल्याला नावं सांगता येतील. पण हा जो नंदेश्वर होता, नंदेश्वर म्हणजे नंदी बरं का, तो नंदी. आणि मार्कंडेय, त्यांना शाप मिळाला होता की तुम्ही आता काही दिवसांनी मरणार. असं म्हटल्यानंतर आता मरणाची तर भीती सगळ्यांनाच वाटते, बरोबर ना. मग त्यांनी काय केलं? त्यांनी शिवशंकरांकडे ते गेले आणि शिवशंकरांना त्यांनी विचारलं हे असं असं आहे, काय करायचं आता? तेव्हा त्यांनी मृत्युंजयाचा जप करायला सांगितला त्यांना. मृत्युंजयाचा जप करा. ओम त्र्यंबकम यजामहे सुगंधिम पुष्टिवर्धनम उर्वारुकमिव बंधनात मृत्योर्मुक्षीयमामृतात. हा मृत्युंजय मंत्र, हा मंत्र त्यांना म्हणायला सांगितला, त्याचा जप करायला सांगितला. आणि मार्कंडेयांनी त्याच्यावर, त्या जपावर पूर्ण विश्वास ठेवून मोठ्या भक्तिभावाने तनमन धनाने तो जप केलेला आहे. आणि त्याच्यातून काय झालं? शिवशंकर प्रसन्न झाले आणि त्यांना अकाल मृत्यूतून बाहेर काढलं आणि सांगितलं तुझी जी काय भीती होती ती गेली सगळी. आता तुला मृत्यू येणार नाही. म्हणजे पुढे मार्कंडेय ऋषी झाले आणि त्यांचे दास झाले, त्यांचे शिष्य झाले. आणि हे जे नंदेश्वर होते म्हणजे नंदी, हे नंदी आपण जर बघितलं तर ते शंकराचं वाहन आहे. हा नंदी कसा होता? त्याला आपण माहिती होती की शिवशंकराचं आपण वाहन आहोत, तर जिथे भगवान शंकर असेल तिथे आपल्याला थांबायलाच पाहिजे. आता जसा मोठ्या मिनिस्टर लोकांबरोबर आपले PA असतात ना, किंवा त्यांचे बॉडीगार्ड वगैरे असतात, ते कसे त्यांच्या पाठीपाठी असतात. तसं आहे नंदी काय करायचा? शंकराची पाठ सोडायचं, त्यांच्या पाठीपाठी. मग हे त्यांनी पण आतमध्ये स्मरण चालू केलं. भगवान शंकरांची इतकी सेवा केली की भगवान शंकर त्यांच्यावर प्रसन्न झाले. आणि प्रसन्न नुसते झाले नाही, त्यांनी त्यांना वर देऊन टाकला. काय वर दिला? की ज्या ठिकाणी मी असेन त्या ठिकाणी तुझं स्थान पण असेल माझ्याजवळच. आणि जे जे लोक मला दर्शनाला येतील ते पहिलं आधी तुझं दर्शन घेतील. म्हणून शंकराच्या मंदिरामध्ये काय असतं? पहिलं नंदी असतो. म्हणून तुम्ही लोक जाताना पहिलं नंदीला शेपटीला हात लावतात, त्याला हात लावतात आणि मग आत जातात. तर हा नंदी म्हणजे त्याचं वाहन.
आणि त्यांनी शंकराची पूजा करून, स्मरण करून, सेवा करून शंकरांना प्रसन्न करून घेतलं. आणि नुसतं प्रसन्न करून नाही, शंकरांनी त्यांना आपल्या जवळचं स्थान दिलं. म्हणजे बघा, देवादिदेव जितकं आपण त्यांचं करू मनापासून, ते आपल्यावर लगेच प्रसन्न होतात. दत्त महाराज इतके कृपाळू आहेत की त्यांच्याबद्दल शास्त्रात लिहिलेलं आहे की तुम्ही जर त्यांची भक्ती केली तर ते लगेच तुमच्यावर प्रसन्न होतात. आणि तुम्ही संकटात असाल तर तिथे लगेच धावून येतात आपल्या भक्तासाठी. कशासाठी? नमे भक्ता प्रणश्यती, माझ्या भक्ताचा मी कदापि नाश होऊ देणार नाही. पण माझा भक्त झाला तर, नाही तर नाही. म्हणून त्यांनी भक्त व्हायला पाहिजे आपण त्यांचं तसं. तेव्हा या नंदीला त्यांनी आपल्या जवळ स्थान दिलं आणि सांगितलं, पहिलं तुला बघतील, तुझं दर्शन घेतील आणि नंतर आत येऊन माझं परमतत्वाचं दर्शन घेतील. आता हे झालं मार्कंडेयांबद्दल आणि नंदेश्वरांबद्दल. पण आपण एक जर बघितलं तर भगवान शंकरांचा एक महत्त्वाचा गुण जर सांगायचा झालं तर काय आहे महत्त्वाचा गुण? असा कसा माझा भाई भोळा शंकर, असा कसा माझा भाई भोळा शंकर, रावणाचे आत्मलिंग दिले काढून, रावणाचे आत्मलिंग दिले काढून, असा कसा माझा बाई भोळा शंकर. म्हणजे शंकरांना भोळे शंकर म्हणतात. भोळे आहेत ते. त्यांच्या पुढे जे शरणागत होतात, त्यांची जे भक्तिप्रेमाने करतात, जे सेवा आतून करतात, त्यांना ते काय वाटेल ते द्यायला तयार होतात. मग ही शंकराची भक्ती. आणि शंकराचं सगळं रावणाच्या कानावर गेलं. आणि हे रावणाच्या कानावर गेल्यानं, रावण तुम्हाला माहिती आहे लंकाधिपती, आणि रावणाने भगवान शंकरांचा शोध करायला कैलास पर्वतावर गेले. आता तिथे गेल्यानंतर रावणाने पण एक तांडवचं स्तोत्र लिहिलेलं आहे बरं का, रावणाने. कारण रावणाचं व्याकरण, लिखाण याच्यामध्ये सुद्धा डोकं होतं, विद्वान होते ते. म्हणून त्यांनी एक स्तोत्र लिहिलं भगवान शंकरावर. आणि ते स्तोत्र म्हटल्याबरोबर भगवान शंकरांनी तांडव नृत्य केलं. आणि मग त्यांनी म्हटलं की हे आपल्या स्तोत्रावर यांनी नृत्य केलेले यांना आवडले, म्हणून त्यांनी त्यांची भक्ती करायला सुरुवात केली. आत्ता बघा तुम्ही, आपण प्रत्येकजण घरामध्ये किंवा मंदिरामध्ये जाऊन भगवान शंकरांची पूजा करतो, त्यांना प्रसाद ठेवतो किंवा दुधाचा अभिषेक घालतो. हे सगळ्या गोष्टी आपण करतो. पण या सगळ्या करून झालेल्या होत्या रावणाच्या. म्हणून रावणाने कैलास शिखरावर गेल्यावर प्रत्यक्ष दर्शन झालं शिवशंकरांचं. आणि त्यांनी पण त्यांची भक्ती केली, उपासना केली आणि तिथे राहून त्यांना प्रसन्न करून घेतलं. आणि प्रसन्न केल्यावर त्यांनी सांगितलं, काय पाहिजे तुला? त्यांनी काय दिलं? आपलं आत्मलिंग काढून दिलं. असा कसा माझा बाई भोळा शंकर. भक्तीवर प्रसन्न झाले आणि काही न विचार करता आत्मलिंग त्यांना काढून दिलं. आता आत्मलिंग रावणाला मिळाल्यानंतर आधी रावण सगळ्यांचं म्हणजे हे त्याच्याशी मारामारी करायची, हे ते म्हणजे चांगले गुण पण होते, वाईट गुण पण होते. मग देवादी लोकांना सगळ्यांना काळजी पडली की साध्या दगडाच्या शंकराची पूजा करून त्याने त्या शंकरांना प्रसन्न करून घेतलं. आणि त्यांचं दर्शन होऊन पुन्हा ते प्रसन्न होऊन त्यांच्याकडून आत्मलिंग घेऊन आलं. म्हणाले, हे जर आत्मलिंग याच्या हातात गेलं तर हा सगळ्या सृष्टीचा नाश करून टाकेल. म्हणून याच्या हातातलं हे लिंग काढून घेतलं पाहिजे. मग त्याच्यासाठी काहीतरी केलं पाहिजे. देवाधिदेवतांना काळजी वाटायला लागली. मग ते म्हणाले की हे सगळं करण्यासाठी आपल्याला कोणातरी चांगल्या माणसाची निवड करावी लागेल. मग चांगल्या माणसाची निवड कोणाची केली? गणपतीची. आणि गणपतीची निवड केली आणि गणपतीला जाऊन सगळं सांगितलं की ते आत्मलिंग तेवढं रावणाचं काढून आणायचं.
आता गणपती तुम्हाला माहिती आहे, सगळ्यांच्या मनातलं ओळखणारा, विघ्नहर्ता, कोणावर विघ्न असेल तर दूर करणारा, विद्या देणारा. म्हणून त्यांनी काय केलं, त्यांनी सांगितलं काय काळजी करू नका, संध्याकाळची वेळ म्हणजे ब्रह्माने काय केलं, ब्रह्मा विष्णू महेश माहिती आहेत तुम्हाला ना, 3 महान देवता. त्या ब्रह्माने काय केलं, लगेच सृष्टीतलं बदल केला. म्हणजे सकाळ होती त्याची संध्याकाळ दिसायला लागली बाहेर, बदल केला सृष्टीमध्ये. आणि संध्याकाळ दिसायला लागली की रावण सकाळ दुपार संध्याकाळ तिन्ही त्रिकाळ देवाची पूजा करायचा, तिथे स्मरण करायचा, पूजा करायचा. आणि तिथे आपल्या मनातलं जे काय पाहिजे असेल आणि जो हेतू असेल तो देवाला सांगायचा. म्हणून त्यांनी रामाची संध्याकाळची पूजा करायची वेळ झाली असा भास निर्माण केला. आणि संध्याकाळ झाली म्हटल्यानंतर हे गणपती गेले तिकडे, गणपतीनं निवडलं होतं, त्यांना पाठवलं तिकडे. आता गणपती गेल्यानंतर गणपतीनं बघितलं रावणाने, आणि गणपतीने वेश काय केला होता, गुराख्यासारखा, गुराखी असतो ना तसा वेश केलेला होता, म्हणजे कोणी ओळखणार नाही हा गणपती आहे म्हणून. आणि या वेशात जाऊन तिकडे रावणाच्या समोर जाऊन उभे राहिले. तेव्हा रावण म्हणाले, अरे बघ संध्याकाळ झाली, इथे कोणी नाही माझ्याजवळ. आता हे जे मला आत्मलिंग मिळालेलं आहे, तर माझी आता पूजेची वेळ झालेली आहे, मी आता पूजेला निघून जातो, तोपर्यंत माझं हे लिंग सांभाळ. गणपतीच्या हातात ते आत्मलिंग दिलं आणि रावण निघून गेला. पण रावणाला गणपतीने एक वॉर्निंग दिली. काय दिली, मी 3 म्हणेपर्यंत तू परत यायचं घ्यायला, नाही आलास तर मी ते सोडून निघून जाईल असं सांगितलं. आता हा पूजेमध्ये जे तिथे पूजा करत असताना त्याला काय कळलंच नाही, देवाशी एकरूप होऊनच पूजा करतो ना आपण आनंदाने, तसं पूजा करता करता गणपतीने एक हाक मारली, त्याचा पत्ता नाही, दुसरी हाक मारली, पत्ता नाही, तिसरी हाक मारली, पत्ता नाही. गणपती तिथेच ठेवलं, निघून गेले. तर गणपती निघून गेल्यावर काय झालं, ते लिंग जिथे ठेवलं होतं ते डायरेक्ट जमिनीत गेलं. जमिनीत गेलं म्हणजे तिथे ते रावणाला मिळालेलं नाही, ते जमिनीत गेलं. म्हणून गोकर्ण महाबळेश्वर जे आहे तिथे ते लिंग खाली गेलेलं आहे आणि तिथे एवढा एवढा हात घालतात आणि त्याला ती काहीतरी कठीण वस्तू आपल्या हाताला लागते आपल्याला. ते म्हणतात की ते आत्मलिंग आहे, ते डायरेक्ट जमिनीत गेलं. मग रावण आता कोणाला विचारणार, गणपती तर निघून गेले, आत्मलिंग गेलं कुठे, म्हणजे हातातून आत्मलिंग निघून गेलं. कुणामुळे, गणपतीमुळे. म्हणजे गणपतीने जी वॉर्निंग दिली होती 3 म्हणेपर्यंत मी थांबणार, आला नाहीस तर इथेच टाकून निघून जाणार. आणि सगळे देवाधिदेव लोक सगळे आनंदित झाले. म्हणजे स्वतः गणपती एवढे कर्तृत्ववान तर वडील कसे असतील. म्हणून स्वतः जर आपण बघितलं तर पार्वती माता जेव्हा स्नान करायला गेली आणि ती गोष्ट तुम्हाला माहिती आहे, गणपती बाहेर उभे होते आणि शिवशंकर आले आणि त्यांना बाजूला करायला लागले. आई आंघोळ करते, लगेच शिर कापून टाकलं. कंटे कसे आहेत, तापट आहेत, जाऊ दे ना आतमध्ये, शिर कापून टाकलं. पण शिर कापून टाकल्यावर सुद्धा त्याला हत्तीचं शिर आणून जोडलं त्यांनी, ती सुद्धा ताकद त्यांच्यात होती. असे हे शिवशंकर आहेत. आणि आपण रात्री सृष्टीकडे जर आपण नजर टाकली तर सृष्टीकडे नजर टाकल्यावर आपल्याला भरपूर काही काही दिसतं. आता बाहेर तुम्ही उभे राहिले तर तुम्हाला भरपूर काय काय दिसेल ना, झाडं दिसतील, पक्षी दिसतील, आकाश दिसेल आणि काय काय दिसेल. तसं रात्री जेव्हा आपण बघतो तर असे आपल्याला बारीक बारीक टिपके टिपके दिसतात आकाशात. आणि ते 12 नंतर असे आपण जेव्हा बघतो ते तारे दिसतात आपल्याला, पण ते बारीक टिपक्यासारखे दिसतात रांगोळीच्या.
तर हे सगळे टिपके कुठे आहेत? पोकळीमध्ये आहेत. पोकळी, आकाश म्हणजे काय? एक पोकळी आहे. आणि या पोकळीमध्ये हे टिपके म्हणजे आकाशगंगा आपण त्याला म्हणतो. ही आकाशगंगामध्ये लाखो तारे आहेत आणि ते लाखो तारे त्या पोकळीमध्ये आहेत, पडत नाहीत. मग त्यांना सगळ्यांना कोणी पकडून ठेवलंय? यांच्याकडे आपलं लक्ष जातं का? आपलं लक्ष त्या ताऱ्यांकडे, त्या टिपक्यांकडे जातं, आकाशगंगेकडे जातं. पण त्यांना सगळ्यांना एका ठिकाणी पकडून कोणी ठेवलंय? सांभाळून कोणी ठेवलंय? त्याच्याकडे आपलं लक्ष जात नाही. मग हे कोणी सांभाळून ठेवलंय? भगवान शिवानी. ते सांभाळणारे कोण? भगवान शिव आहेत. म्हणून भगवान शिवांबद्दल भरपूर माहिती आपल्याला काही सांगता येईल, पण आपल्याला वेळेअभावी आणि उद्याचा आपला समाप्तीचा दिवस आहे. तर भगवान शंकरांच्याकडे त्यांची जी पत्नी होती पार्वती देवी, ही पार्वती देवी जेव्हा त्यांच्याकडे जाते, कारण तिला वाटतं की आपले जे त्यांचं लग्नसुद्धा त्याच दिवशी झालेलं होतं, महाशिवरात्रीच्या दिवशी. पण तिने बघितलं की आपण तर देहधारी आहोत, पण हे तर परमतत्व आहे. त्याची तिला सारखी म्हणजे जाणीव होत होती की हे कोणी साधे नाहीत, असामान्य आहेत. म्हणून ते त्यांना जाणून घेण्यासाठी, आपल्या आतल्या शक्तीला जाणून घेण्यासाठी तिने त्यांना प्रश्न विचारलेला आहे. आणि तो काय प्रश्न विचारला आणि भगवान शंकराने त्याची काय उत्तरं दिली, हे सगळं आपल्याला गुरुगीतेमध्ये बघायला मिळेल. म्हणून आम्ही मागच्या वेळेला तुम्हाला गुरुगीतेची पुस्तकं दिली होती सगळ्यांना, पण कोणी उघडून तरी बघितली का? वाचा खरंच तुम्ही, म्हणजे तुम्हाला गुरूंचं महत्त्व कळेल. आत्ता तुम्हाला महत्त्व असं नुसतं ऐकून कळणार नाही. प्रत्यक्ष सगळ्या देवानी देवांनी गुरूंशिवाय ज्ञान नाही म्हणून सांगितलेलं आहे. म्हणून ही जी गुरुगीता आहे, ही गुरुगीता म्हणजे ज्ञान प्रत्यक्ष शंकरांनी पार्वतीला सांगितलेलं आहे. आणि ते काय सांगितलं आहे हे आपण उद्याच्या प्रवचनात ऐकायचं आहे. म्हणून उद्या पण प्रवचनाला तुम्ही सगळ्यांनी अशीच गर्दी करून यायचं आहे, लक्षात ठेवा. नाही तर आज पहिला दिवस पकडला, उद्या त्या नाही गेलं तरी चालतं असं समजू नका. सप्ताह कंप्लीट करायचा, पूर्ण करायचा. महाराज सांगायची सुरुवात करायची, शेवट करायची, सगळं कंप्लीट करायचं, तर आपल्याला आनंद मिळेल. म्हणून तसं त्यांनी सांगितलं. तर आपण तो भाग उद्या आपण ऐकणार आहोत. म्हणून आजचं बघा, आता हे आपले भगवान शंकर इथेच राहणार आहेत बरं का, आज आणि उद्या. आणि ते सुद्धा असं म्हणत नाही की आम्ही आता उद्या चाललो, आज झालं आमचं काम. ते उद्या थांबणार आहेत आणि थांबून आपला सगळा कार्यक्रम बघून आशीर्वाद तुम्हाला सगळ्यांना देऊन जाणार आहेत. म्हणून तुम्ही सगळ्यांनी उद्या यायचं आहे. म्हणून तुम्हाला सगळ्यांना त्यासाठी हे ज्ञान मिळण्यासाठी शक्ती सामर्थ्य महाराज तुम्हाला प्रत्येकाला देऊ देत, हीच त्या चरणी प्रार्थना. राजा सद्गुण सिद्धरामेश्वर महाराज की जय. राजा सद्गुण श्री भाऊसाहेब महाराज की जय. श्रीपाद सिद्धेश्वर
तू दाखव त्याला
धीराज सद्गुरुनाथ सिद्धरामेश्वर महाराज की जय। राजाधिराज सद्गुरुनाथ श्री भाऊसाहेब महाराज की जय। राजाधिराज सद्गुरुनाथ श्री काडसिद्धेश्वर महाराज की जय। परम पूज्य आई मौली की जय। मेरे तन में भी स्वामी, मेरे मन में भी स्वामी, मेरे तन में भी स्वामी, मेरे मन में भी स्वामी, मेरे कण कण में स्वामी, मेरे मन मन में स्वामी, मेरे कण कण में स्वामी, मेरे मन मन में स्वामी, रोम रोम में समाया तेरा नाम रे, है मेरी सांसों में तेरा ही नाम रे, हाय मेरी सांसों में तेरा ही नाम रे, हाय मेरी सांसों में तेरा ही नाम रे। जैसे चंदा में राम, जैसे सूरज में राम, जैसे चंदा में राम, जैसे सूरज में राम, अंबर तारों में समाया तेरा नाम रे, हाय मेरी सांसों में तेरा ही नाम रे, हाय मेरी सांसों में तेरा ही नाम रे, हाय मेरी सांसों में तेरा ही नाम रे। जैसे सीता के राम, जैसे राधा के श्याम, जैसे सीता के राम, जैसे राधा के श्याम, नर नारी में समाया तेरा नाम रे, हाय मेरी सांसों में तेरा ही नाम रे, हाय मेरी सांसों में तेरा ही नाम रे, हाय मेरी सांसों में तेरा ही नाम रे। जैसे शबरी के राम, जैसे मीरा के श्याम, जैसे शबरी के राम, जैसे मीरा के श्याम, नर नारी में समाया तेरे, हाय मेरी सांसों में तेरा ही नाम रे, हाय मेरी सांसों में तेरा ही नाम रे, हाय सांसों में तेरा ही नाम रे।
जैसे बापा में राम, जैसे आई में राम, जैसे बापा में राम, जैसे आई में राम, जैसे बापा में राम, जैसे आई में राम। जैसे बापा में राम, जैसे आई में राम। उनकी भक्ति में समाया सिद्ध राम रे, हाय मेरी सांसों में तेरा ही नाम रे, हाय मेरी सांसों में तेरा ही नाम रे, हाय मेरी सांसों में तेरा ही नाम रे। मेरे तन में भी स्वामी, मेरे मन में भी स्वामी, मेरे तन में भी स्वामी, मेरे मन में भी स्वामी, मेरे कण कण में स्वामी, मेरे मन मन में स्वामी। मेरे कण कण में स्वामी, मेरे मन में स्वामी। रोम रोम में समाया तेरा नाम रे, हाय मेरी सांसों में तेरा ही नाम रे, हाय मेरी सांसों में तेरा ही नाम रे, हाय मेरी सांसों में तेरा ही नाम रे। राजाधिराज सद्गुरुनाथ सिद्धरामेश्वर महाराज की जय। राजाधिराज सद्गुरुनाथ श्री भाऊ साहेब महाराज की जय। राजाधिराज सद्गुरुनाथ श्री ताड़ सिद्धेश्वर महाराज की जय। परम पूज्य आई मौली की जय।